Hello guys, welcome you all in our next session of this mathematics part first of 11th standard. मधल्या काही दिवसामध्ये काही टेक्निकल अडचणींमुळे आपण लेक्चर्स कंटिन्यू करू शकलो नाहीत, परंतु आता पुन्हा एकदा आपण आपल्या ट्रॅकवरती वापस परत येत आहोत आणि आपण मॅथमॅटिक्सचा पार्ट फर्स्ट जो आहे त्याच्यात ट्रिग्नॉमेट्री सेकंड त्या पार्टला आपण सुरुवात करत आहोत, विच इज द चॅप्टर नंबर 3 ऑफ मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट ऑफ आवर 11th सायन्स मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कंपाऊंड अँगल, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ द कंपाऊंड अँगल्स. कंपाऊंड अँगल कोणाला म्हणायचं? कंपाऊंड म्हणजे काय की एका अँगलमध्ये दुसरा अँगल ॲड केला किंवा दोन अँगल्स ॲड केले किंवा दोघांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर जे काही मिळणार आहे त्याला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. कंपाऊंड म्हणजे काय की ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑफ द टू, दॅट इज कॉल्ड ॲज द कंपाऊंड. सो ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ कंपाऊंड अँगल्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामधला पहिला थेरम आपण बघत आहोत. फॉर एनी अँगल्स ए अँड बी cos of a minus b is equals to cos a into cos b plus sin a into sin b. हा थेरम आहे आणि आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. आपण एक सर्कल कन्सिडर केलेला आहे. सर्कल विच इज द सर्कल हॅव्हिंग रेडियस आर यू कॅन से विच इज द सर्कल हॅव्हिंग रेडियस 1. एनिथिंग यू कॅन कन्सिडर दॅर. ठीक आहे ना. तुम्ही त्या सर्कलला सर्कल हॅव्हिंग रेडियस 1 म्हणा किंवा सर्कल हॅव्हिंग रेडियस आर म्हणा, काही फरक पडणार नाही. शेवटी आपण एक काम करूयात, त्याला स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणूयात. ठीक आहे. म्हणजे काय की ज्याची रेडियस 1 असेल, ज्याची रेडियस किती असेल? 1 असेल. आपण त्या सर्कलचं थोडंसं एक्सप्लेनेशन या ठिकाणी लिहूयात. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल ॲज शोन इन फिगर. बरोबर आहे. सो त्याच्यात काय काय केलेलं आहे आपण? मेजरमेंट ऑफ अँगल SOP इट इज इक्वल्स टू ए. बघा नीट जरा तिथे अँगल SOP त्याला आपण ए म्हटलेलं आहे. बार अँगल मेजरमेंट ऑफ अँगल SOQ इज इक्वल्स टू बी, त्याला आपण बी म्हटलेलं आहे. बर आता SOP आणि SOQ त्याला जर आपण ए आणि बी SORला आपण बी म्हणणार आहोत. बघा अँगल SOP इज इक्वल्स टू ए. हां, अँगल SOQ इट इज इक्वल्स टू बी. ठीक आहे. आता SOP जर ए आहे आणि SOQ जर बी आहे तर अँगल POQ काय होणार आहे? हा टोटल ए आहे आणि एवढा बी आहे, म्हणजे हा एवढा जो अँगल आहे POQ तो काय होणार आहे? ए मायनस बी होणार आहे. सो मेजरमेंट ऑफ अँगल POQ इज इक्वल्स टू ए मायनस बी. लेट्स कन्सिडर द पॉइंट आर. कन्सिडर पॉइंट आर सच दॅट असा पॉइंट आर ऑन अ सर्कम्फरन्स ऑफ अ circle such that length of PQ is equals to length of RS. PQ ची लेंथ आणि RS ची लेंथ कशी असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. which is the chord length or you can say length of a chord. PQ is the chord of a circle, RS is another chord of a circle. We have considered the point R such that PQ is equals to RS. याचा अर्थ काय होतो? which implies measurement of angle POQ it is equals to A minus B. जर ह्या दोघं कॉर्ड इक्वल असतील तर यांच्या सेंटरपाशी होणारे अँगल सुद्धा कसे असतील? इक्वल असतील. त्यांच्या सेंटरपाशी होणारे अँगल सुद्धा कसे असतील? इक्वल असतील. दॅट इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ अँगल ROS. बरोबर आहे की नाही? जर त्या कॉर्ड इक्वल आहेत तर त्यांच्यामुळे तयार झालेले अँगल सुद्धा कसे असतील? इक्वल असतील. सो दॅट इज द अँगल ए मायनस बी. म्हणजे कोणते कोणते अँगल ए मायनस बी राहतील? POQ सुद्धा ए मायनस बीच राहील आणि ROS सुद्धा ए मायनस बीच राहील. ठीक आहे. आता दोघांच्या दोघा अँगल्स मेड ॲट द सेंटर आहेत. विच आर द अँगल्स क्रिएटेड बाय द टू डिफरंट कॉर्ड्स ऑफ इक्वल लेंथ. PQ and RS both chords are equal. Now what are the coordinates of the P? Also the point P has the coordinates. P चे coordinates काय राहतील बघा बरं. आता ही लेंथ 1 आहे आणि सेंटर पाशी असणारा अँगल ए आहे
आपला ही डायग्राम आठवा, हा पी, हा थीटा, हा आर, तर काय होते ते आर कॉस थीटा कॉमा आर साईन थीटा बाय युजिंग द पोलर कोऑर्डिनेट्स. आठवतंय का? ही डायग्राम आठवते तुम्हाला सगळ्यांना? ओरिजिन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, हा पॉईंट पी होता. इथे त्या पोलर रेडियस जी आहे ती काय होती? आर होती आणि पोलर अँगल जो आहे थीटा होता. त्यावेळेस पीचे कॉर्डिनेट्स काय होते? आर कॉस थीटा आर साईन थीटा. आता आरची व्हॅल्यू तर 1 आहे, 1 इंटू इथे आहे ए, म्हणजे हा काय होणार? कॉस ऑफ ए कॉमा साईन ऑफ ए. बरोबर आहे की नाही? कॉस ए कॉमा साईन ए. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द क्यू? कॉस बी कॉमा साईन बी. बरोबर आहे की नाही? कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट बी काय येतील मग? कॉस बी कॉमा साईन बी येतील. आणि मग कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट एस आर 0 कॉमा 1 सॉरी 1 कॉमा 0. एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट ही शेवटी रेडियस आहे, रेडियस इज 1 हियर, सो 1 कॉमा 0. अँड व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द आर? कॉस ऑफ ए मायनस बी साईन ऑफ ए मायनस बी. कॉस ए मायनस बी साईन ए मायनस बी कोणाचे कोऑर्डिनेट्स राहतील? त्या पॉईंट आरचे कोऑर्डिनेट्स राहतील. आपण सगळे कोऑर्डिनेट्स लिहून ठेवूयात इथे. these are cos A comma sin A. Point Q has the coordinates cos B comma sin B. Point R has the coordinates which? Cos of A minus B comma sin of A minus B. And point S has the coordinates 1 comma 0. आम्ही काय केलं? दिलेल्या डायग्रामवरनं सगळं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी लिहून ठेवलं. बरोबर आहे की नाही? याची नोट्स तुम्हाला बनवायची आहे, याची नोट्स तुम्हाला बनवायची आहे. आता आम्हाला माहिती आहे कॉर्ड पी क्यू इज इक्वल्स टू कॉर्ड आर एस. वी नो दॅट, डायग्रामवरनं बघितलेलं ना आम्ही. वी नो दॅट कॉर्ड पी क्यू इज इक्वल्स टू कॉर्ड आर एस अँड देअरफॉर कॉर्ड पी क्यू इज इक्वल्स टू कॉर्ड आर एस. आपण काय करू आता? याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात थोडा वेळ. याला काय म्हणू? इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. देअरफॉर पी क्यू फाइंड करू पहिल्यांदा आपण. काय आहे ते पी क्यू? ओके. देअरफॉर पी क्यू इज इक्वल्स टू म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स पी अँड क्यू. तुम्हाला पीचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत, क्यूचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत. मग येस पी आणि क्यू, येस दॅट इज कॉस ऑफ बी मायनस साइन बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस बी मायनस कॉस ए सॉरी कॉस बी मायनस कॉस ए x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर साइन बी मायनस साइन ए ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? अँड देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू येस इट इज कॉस ऑफ बी मायनस कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन बी मायनस साइन एचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. एवढी नोट आपण आपल्या नोटबुकमध्ये बनवा. आपल्याला पुढे याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. नोट बनवून घ्या आपण याची तोपर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत आलोय आपण. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू हां ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार येस इट इज कॉस स्क्वेअर बी मायनस 2 कॉस बी इंटू कॉस ऑफ ए प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार साइन स्क्वेअर बी मायनस 2 साइन बी इंटू साइन ए प्लस साइन स्क्वेअर ऑफ ए. आपण काय केलं? याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा रूल यूज केला. आता बघा इथे कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी किती होतो? 1 प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी नंबर 1 प्लस 1 मायनस 2 जर कॉमन काढला तर इथे काय उरतो? कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. बरोबर आहे की नाही? याच्यातनं -2 कॉमन काढलेला आहे या दोघांमधनं. तर कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. 1 + 1 इज 2 - 2 टाइम्स कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. बरोबर आहे की नाही? याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? आर एस फाइंड करायचं आहे. नाव
आर एस इज इक्वल्स टू, हां आरचे कॉर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहेत. आरचे कॉर्डिनेट्स काय आहेत, कॉस ए मायनस बी, आणि एसचे कॉर्डिनेट्स 1 0. बरोबर आहे ना. आरचे कॉर्डिनेट्स काय आहेत, कॉस ए मायनस बी कॉमा साइन ए मायनस बी, आणि एसचे कॉर्डिनेट्स काय आहेत, एसचे कॉर्डिनेट्स आहेत 1 0. ठीक आहे. आरचे कॉर्डिनेट्स आहेत कॉस ए मायनस बी साइन ए मायनस बी, एसचे कॉर्डिनेट्स आहेत 1 0. ठीक आहे. मग आता आपण y2 मायनस y1 करा बरं, x2 मायनस x1, मग 1 मायनस कॉस ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस साइन ऑफ ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सो आर एस स्क्वेअर इक्वल्स टू, येस काय येईल तो, 1 मायनस कॉस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी. इथे पुन्हा ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. सो 1 मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ ए मायनस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर ऑफ ए मायनस बी. काय केलं आपण इथे, ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर केला, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर, आणि हा साइन स्क्वेअर ॲज इट इज. पुन्हा ह्या कॉस स्क्वेअर ए मायनस बी प्लस साइन स्क्वेअर ए मायनस बी काय होणार, तो 1 प्लस तो सुद्धा काय होणार 1 मायनस 2 कॉस ऑफ ए मायनस बी दॅट इज इक्वल्स टू 2 मायनस 2 कॉस ए मायनस बी. इट इज द व्हॅल्यू ऑफ आर एस स्क्वेअर. कॉल इट एज इक्वेशन नंबर 3. काय केलं आपण, पी क्यू स्क्वेअर फाइंड केला, आर एस स्क्वेअर पण फाइंड केला. सो फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 आपण सॉल्व करूयात त्याला आता. फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 वी नो दॅट पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू आर एस स्क्वेअर. सो पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू आर एस स्क्वेअर ना, आपण त्याला सॉल्व करूयात. सो फ्रॉम 2 and 3 वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू आर एस स्क्वेअर. हां मग पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू 2 मायनस 2 टाइम्स कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी इज इक्वल्स टू 2 मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ ए मायनस बी. 2 विल गेट कॅन्सल. सो ती बाजू मी इकडे लिहितो पहिल्यांदा, मायनस 2 टाइम्स कॉस ए मायनस बी, इट इज मायनस 2 टाइम्स कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. बरोबर आहे की नाही. दोघं बाजूंना मायनस 2ने जर डिवाइड केलं तर कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. अँड इफ वी सी दिस कॉस ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए प्लस कॉस बी इंटू साइन ए इंटू साइन बी. बघा कॉस ए मायनस बी इज कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. हाच रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचा होता. सो याचा प्रूफ आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. आपण पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला हा थेरम समजेल. पहिल्यांदा आपण पी क्यू इक्वल्स टू आर एस म्हटलेला होता, मग पी क्यू आपण फाइंड आउट केला बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, आर एस पण आपण फाइंड केला बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, आणि शेवटी दोघं इक्वल आहेत तर आम्ही त्याच्या व्हॅल्यूज पुट आउट केल्या. पी क्यू स्क्वेअर इक्वल्स टू आर एस स्क्वेअर व्हॅल्यूज टाकल्या आणि त्याला सिम्प्लिफाय केलं तर आम्हाला रिझल्ट मिळाला कॉस ए मायनस बी इज इक्वल्स टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके ठीक आहे. याचा प्रूफ आपण आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.